कन्या रास कन्या राशीच्या जातकांना सांगू इच्छिते 11व्या स्थानातनं गुरूंचं गोचर कर्क राशीतनं आहे. पहा, गुरूंच्या ज्या ठिकाणी दृष्ट्या असतात त्या ठिकाणची फळे गुरु जास्ती मोठ्या प्रमाणात तुम्हाला देत असतात. गुरु ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी सुद्धा वाढ फायदा करत असतात. आता कर्क राशीतील गुरु अस्तावस्थेत येत आहेत. 16 जुलै ते 9 ऑगस्ट या दरम्यान गुरु अस्तावस्थेमध्ये आहेत. अस्तावस्था म्हणजे काय समजून घेऊयात. गुरुग्रह ज्यावेळेस रवी सूर्यमंडळामध्ये रवींच्या जास्तीत जास्त सानिध्यात येतात, जवळ येतात, त्यावेळेस त्यांची ऊर्जा आणि रवी ग्रहाची ऊर्जा या अनुषंगाने विचार केला तर रवीची प्रखर ऊर्जेमध्ये तो ग्रह अस्त दिसतो किंवा काहीसा तो अस्पष्ट दिसत असतो, त्याला आपण अस्तावस्था असं म्हणू. त्यामुळे या अस्तावस्थेतील गुरूंची फळं तुम्हाला वारंवार मोठ्या प्रमाणात मिळत नाही. 17 जुलै ते 9 ऑगस्ट हा कालावधी तुमच्यासाठी असणार आहे अस्तावस्थेतील गुरूंचा. कुंडलीमधील लाभात्न गुरूंचं गोचर आहे. लाभप्राप्तीचे संकेत, त्याचबरोबर गुरूंची पंचम दृष्टी ही तृतीय स्थानात आल्यामुळे अधिक परिश्रम आणि पैसा प्रसिद्धी, त्याचबरोबर गुरूंची सप्तम दृष्टी पंचमावर आल्यामुळे संतान सुख, सांपत्तिक स्थितीमध्ये वाढ, स्वभावामध्ये एक कौशल्य शैली प्राप्त करून देणं, तुम्हाला बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ देणं, हे चांगलं फळ मिळतंय.